आपलं शासकीय कामकाज आणि त्याच्यामध्ये विधेयकाचं कामकाज हे आपल्या नेहमीच्या कामकाजाचा भाग असतो। तर सन्माननीय कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभाजी लोढा हे आले होते शनिवारी विरोधी पक्षनेते महोदय सभागृहात। सन्माननीय विरोधी पक्षनेते त्यावेळेला आपण सांगितलं की बिल नको घ्यायला आणि म्हणून आपण बिल घेतलं नाही। तर सभागृहाला माझी विनंती आहे की हे जे विधेयक आहे सन 2024चं विधेयक विधान परिषद विधेयक क्रमांक 3 हे घेण्यात यावं। तर काय सभागृहाचे सहकार्य राहावं। विधेयक घ्यायचे पॉइंट नाही आधी लहान विधेयक आहे। ठीक आहे विधेयक घेऊ ना। माननीय सभापती महोदय काही छोटे विधेयक एखादं सुद्धा घ्यायला पाहिजे। छोटा विधेयक आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2024चे विपस क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे। प्रश्न असा आहे की सन 2024 चे विपस बी क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे। प्रतिकूल अहो थांबा हो पुढे ऐका फक्त विचारात घ्यावं की नाही प्राध्यापकांना शोभत नाही असं काही करणं। थांबा जरा प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमते विधेयक विचारात घेण्यात येत आहे। आता भाषण कर मंत्र्यांना मांडायचं आहे ना काही विधेयक मंत्र्यांनी मांडलंच नाही काही। आपल्याकडे शांतता ठेवा बोलू नका ऐका मंत्र्यांचं। माननीय सभापती महोदय धन्यवाद आपण ऍडजस्ट करून घेतला। माननीय सभापती महोदय साधारणतः व्हाईस चान्सलर आपले कौशल्य विकास विद्यापीठ आपली नवीन स्थापित केली होती। साधारणतः त्यामध्ये 2 वर्षाची कालावधी असती पण हा नवीन प्रयोग होता नवीन सर्व आपल्याला करायचा होता म्हणून हा विधेयक फक्त असासाठी आहे की या वर्षी आपण 2 वर्षाची मर्यादा 3 वर्ष करून द्या आणि नंतर ते परत 2 वेळा काय अडचण नाहीये। आता असं लहान विधेयक आहे तर तुम्ही सर्वजण सहकार करेल अशी मी अपेक्षा करतो। फक्त 1 वर्षाची 2 वर्षाची हा 2 वर्षाची 3 वर्ष करायची या 2 वर्षाची 3 वर्ष नाही ठीक आहे त्यांचं धाव झालं की बोला सचिन भाऊ बोला नंतर अभिजित वंजारी बोलतील। सभापती महोदय विधेयकाला विरोध नाहीये परंतु आपण मागच्या वेळी पण या विधेयकाच्या अनुशासनाने पण काही विषय आपल्याकडे येतात। आपण त्यावेळी कबूल केलं होतं की आपण सर्व लोकप्रतिनिधींची पण बैठक आपण स्किल इंडियासाठी जे तुमचं जे कन्सेप्ट आहे आता इकडे भाई मी आम्ही सर्वजण काम करतो नीम आली नीमच्या नंतर फिक्स टर्म आलं हा केंद्र सरकारशी संबंधित असतं तरी देखील ज्यावेळी आपण राज्य सरकार म्हणून काही नवीन योजना आणता आपण त्यावेळी देखील त्याचाही अंतर्भूत जर आपण केलं नाही तर काय होतोय आपण स्किल तयार करतोय त्या लोकांची अपेक्षा वाढवतोय आशा वाढवतोय त्यांना नोकरी दिली जाते कंपन्या त्या स्किलचा वापर करतात आणि 1-2 वर्षानंतर त्यांना बाहेर काढतात त्यावेळी त्यांना कुठेही नोकऱ्या मिळत नाही। माझी या बिलाच्या माध्यमातून हा चांगला विधेयक तुम्ही आणताय त्याच्यातले चांगल्या गोष्टी तुम्ही करताय पण त्या दृष्टिकोनातून पण देखील मी मागच्या वेळी पण उल्लेख केला होता की ITIच्या बाबतीत आपण निर्णय घ्या 7 रस्त्याची ITI असेल किंवा आगरीपाड्यातली असेल आउटडेटेड झालेत आपण आश्वासन दिलं होतं की बा नाही आपण ते दुरुस्त करू आणि नवीन ग्रेड्स किंवा काही नवीन आपण जे सब्जेक्ट्स पण ऍड करण्याचं काम आपण करू ते ह्याचाही अंतर्भूत तुम्ही त्यावेळी करायला पाहिजे। म्हणून माझी विनंती राहणार आहे मंत्री महोदयांना की या बाबतीत आमचं म्हणणं ऐकून घ्या कदाचित आमच्या म्हणण्यामध्ये म्हणलेलं तथ्य पण नसेल तुम्ही ओव्हररूल करा पण कम्युनिकेशनच जर होणार नसेल तर मला असं वाटतं योग्य होणार नाही। या बिलाच्या माध्यमातून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की या बाकीच्या विषयाबाबतीत पण एक आपण तातडीची बैठक आपण लावून सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन यामध्ये चांगल्या ज्या काही आमच्या सूचना आहेत आता वॉक टू वर्क हे ऍप आपण करायला पाहिजे। सभापती 1 मिनिट बोलणार आहे मी जास्त देणार नाही। ही ऍप वॉक टू वर्क मध्ये आज मुंबईतला समजा आमच्या लोअर परळमध्ये तिकडे कारखाने असतील किंवा सर्व्हिस इंडस्ट्री असतील आमचा लोअर परळचा माणूस हा भांडूपमध्ये जाऊन काम करतोय भांडूपचा माणूस इकडे येऊन काम करतोय। जर राज्य सरकारने स्वतःचा जर एक वॉक टू वर्कचा ऍप जर बनवलं तर तो भांडूपला जाणारा माणूस त्याला तिकडेच्या तिकडे नोकरी मिळतील लोअर परळवरून पण जाणारा माणसाला इकडे मिळेल फक्त त्याला कुठेतरी इंटरनेट आपला एकत्रित आणण्याचं काम आपण केलं पाहिजे कारण एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आपलं बंद झालेलं आहे त्याचं आता काय राहिलं नाही लोकांनी नोकऱ्या मागायला जायचं तर कुठे मागायला जायचं तर त्या माध्यमातून पण देखील या प्रायव्हेट इन्स्टिट्यूटसाठी पण ही एक संकल्पना आपण करू शकता का। मग उदाहरण द्यायचं असेल तर तो जर भांडूपचा माणूस इकडे न येता तिकडे थांबला तर तो 10,000 ऐवजी 8,000 मध्ये पण काम तयार करायला तयार होईल कारण त्याचा फटीक कमी होतो
त्याला जे पैसे 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील, परंतु त्याचा जे येणारा जो ट्रॅव्हल असेल किंवा बाकीच्या ज्या सवलती जी असतात ते देखील त्याला घरातल्या घरात मिळू शकतो किंवा जवळपास मिळू शकतो. वेळ आली तर लंच मध्ये तो आपल्या घरात पण जाऊ शकतो आणि संध्याकाळ लवकर झाली तर कुटुंबाबरोबर पण राहू शकतो. म्हणून माझी विनंती राहणार आहे की या ऍपच्या माध्यमातून पण देखील एक काही नवीन जे अशा काही संकल्पना आहेत तेही अंतर्भूत जर करता आला तर एक मोठं काम मला वाटतं राज्य सरकार म्हणून होईल अशी मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. सभापती महोदय, माननीय लोढा साहेबांनी आपल्या सभागृहामध्ये स्किल युनिव्हर्सिटीच्या अमेंडमेंटचं बिल या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्यांनी उल्लेख करताना एक गोष्ट सांगितली की पहिल्यांदा त्या युनिव्हर्सिटीमध्ये अपॉइंट करताना व्हाईस चान्सलरची नेमणूक झाल्यानंतर त्यांना जो 2 वर्षाचा कालावधीची जी प्रोव्हिजन होती त्याच्यामध्ये आणखीन 1 वर्ष वाढ करून 3 वर्ष करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी हे बिल प्रस्तावित केलेलं आहे. मला मंत्री महोदयांना एक पुन्हा आठवण करून द्यायची आहे की केवळ तेच नाही आहे तर याच्यामध्ये जो व्हाईस चान्सलर पदाचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे आणि त्यांची जी सिलेक्शन कमिटी आहे त्या संदर्भामध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनचे वेळोवेळी ठरलेले जे काही गाईडलाईन्स आहे त्याही संदर्भामध्ये या बिलामध्ये सुधारणा आहे. त्याच्यामुळे दोन्ही कारणास्तव हे बिल या लाईन्स आपण का स्वीकारली नाही हा माझा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या आपल्या राज्यामध्ये ज्या काही स्किल युनिव्हर्सिटी आपण स्थापन केल्या असेल त्या स्किल युनिव्हर्सिटीमध्ये या सिलेक्शन कमिटीच्या प्रोव्हिजनच्या अभावी ज्यांचं सिलेक्शन केलेलं आहे त्यांच्या बाबतीमध्ये आता आपण नव्यानं काही धोरण स्वीकारणार आहे का? कारण ते जे त्यांची सिलेक्शन कमिटीची जी काही गठन जे करण्यात आलेलं होतं ते काही त्या युजीसीच्या गाईडलाईन नुसार नाही, म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये आपलं सरकार काय धोरण करणार आहे? कारण याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सुद्धा एका पिटिशनमध्ये हा आदेश दिलेला आहे की जी काही प्रोसिजर आहे ती त्या युजीसीच्या गाईडलाईन नुसार असलीच पाहिजे असा मत सुप्रीम कोर्टाने सुद्धा प्रदर्शित केलेला आहे आणि म्हणून हा प्रश्न या ठिकाणी या सभागृहामध्ये चर्चेसाठी उपस्थित झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये जे काही युनिव्हर्सिटीज आपल्या स्थापना आपण करतोय त्याच्यामध्ये पहिल्यांदा जे ऑफिसर्स आपण त्या ठिकाणी अपॉइंट करणार आहे मग ते व्हाईस चान्सलरचं पद असेल, रजिस्ट्रारचं पद असेल, प्रो व्हाईस चान्सलरचं पद असेल, फायनान्स ऑफिसरचं असेल, परचेस ऑफिसरचं असेल किंवा जे काही पदं असतील तर या सर्व पदांच्या त्या 2 वर्षाच्या त्यांच्या कालावधीमध्ये वाढ करून जोपर्यंत नव्यानं या प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांची अपॉइंटमेंट होत नाही तोपर्यंत त्यांना जो 3 वर्षाचा कालावधी द्यायचा आहे त्याला निश्चितपणे आपण सर्वजण मान्यता देणार आहे. परंतु तत्पूर्वी युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनच्या 2018च्या गाईडलाईन्स प्रमाणे जे काही त्यांनी मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत की देशामध्ये जे काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आपण स्थापन करतोय त्याचं तंतोतंत पालन आपण या स्किल युनिव्हर्सिटी ऍक्टच्या माध्यमातून करणार आहे का हा माझा प्रश्न आहे. हा कृपया करून मंत्री महोदयांनी त्याचं उत्तर द्यावं. धन्यवाद. ताम्याने बोलायचं लोढे सर. माननीय मंत्री महोदयांनी महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंच्या नियुक्तीचा कालावधी 2 वर्षावरून 3 वर्ष करणे आणि त्यांच्या सिलेक्शन कमिटीचा क्रायटेरिया बदलणे हे जे काय आता युजीसीच्या नवीन नियमाप्रमाणे आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे ते करण्याचा या ठिकाणी विधेयक आणलेलं आहे. सभापती महोदय, हे जे विद्यापीठ आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ हे 17 फेब्रुवारी 2019 आपल्याकडे अस्तित्वात आलं आणि आज जवळजवळ 5 वर्ष या विद्यापीठाला होऊन गेलेले आहेत. या विद्यापीठाने नेमकं राज्यामध्ये काय काम केलेलं आहे? किती मुलांना आजपर्यंत स्किल डेव्हलपमेंटचं प्रशिक्षण दिलेलं आहे? किती मुलांना आजपर्यंत त्याच्यातून नोकऱ्या लागलेल्या आहेत? याचं देखील कुठंतरी चर्चा या निमित्ताने होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आम्ही आता शिक्षण क्षेत्रात काम करतो, आम्ही औद्योगिक क्षेत्रातही काम करतो. आम्हाला तर कुठं आजपर्यंत महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी कुठेही बघायला मिळालेली आम्हाला दिसत नाही. सिम्बायोसिस सारखी पुण्यात आपण पाहतो की स्किल युनिव्हर्सिटी आपण पाहतो. या सगळ्या खासगी विद्यापीठांच्या तुलनेत आपली राज्य शासनाची ही विद्यापीठ नेमकं काय काम करतंय याची देखील चर्चा मंत्री महोदय आज या निमित्ताने होणं गरजेचं आहे. कारण आपण हे केलं परंतु आजही हे भाडे तत्वाच्या जागेमध्ये चालतंय. आजही याच्याकडे 20 पेक्षा जास्तचा परमनंट स्टाफ नाहीये. आजही आपल्या विद्यापीठाचे जे टीचर्सची मागणी आहे किंवा नॉन टीचिंग स्टाफची मागणी आहे ती शासनाकडे प्रलंबित आहे. मग आपण नेमकं हे विद्यापीठ कशासाठी चालवतोय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न माझ्यासारख्या समोर निर्माण होतोय. सभापती महोदय, आज महाराष्ट्रासह आसाम, हरियाणा, दिल्ली, कर्नाटक
यासारख्या राज्यांमध्ये देखील हे स्किल डेव्हलपमेंटचे युनिव्हर्सिटी काम करतायत. आणि मला या सभागृहात सांगितलं पाहिजे की दिल्लीचं युनिव्हर्सिटी जी आहे स्किल डेव्हलपमेंटची, ती आज जगामध्ये एक आश्चर्य करणारं काम करते आहे. 15 सरकारी त्यांनी त्या ठिकाणी संस्था चालू केलेल्या आहेत आणि 10 पेक्षा जास्त ITI कॉलेजेस स्किल डेव्हलपमेंटचे दिल्ली सरकारने चालू केलेले आहेत अतिशय कमी कालावधीमध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं एम्प्लॉयमेंट त्या ठिकाणी ते जनरेट करताय. सभापती महोदय, आपलं महाराष्ट्राचं स्किल डेव्हलपमेंटनी किती आजपर्यंत नवीन इन्स्टिट्यूट तयार केल्या, कितीला संलग्नता दिली, याबाबतची कुठलीही माहिती आजही आपल्या समोर दिसत नाहीये. सभापती महोदय, अतिशय अजून एक महत्वाच्या मुद्द्याकडे मला सभागृहाचं लक्ष वेधायचंय, ते म्हणजे ही जी सिलेक्शन कमिटी आहे ही UGCच्या नियमाप्रमाणे अमेंडमेंट करण्यासाठी आज आपण सभागृहात चर्चा करतोय. पण पूर्वीचं नेमका क्रायटेरिया काय होता आणि आता जो नवीन क्रायटेरिया जो तुम्ही घेऊन येताय या विधेयकाच्या माध्यमातून, या दोन क्रायटेरियामध्ये काय फरक आहे हे देखील कुठेही अजून सभागृहाच्या समोर आलेलं नाही. मग नेमकं UGCने काय बदल केला? पूर्वी सिलेक्शन कमिटीत कोण कोण सदस्य असू शकायचे, आता कोण कोण सदस्य आहे? आणि माझी जी माहिती आहे त्या माहितीनुसार आजही या सिलेक्शन कमिटीमध्ये आता सचिन भाऊंनी सांगितलं की स्किल डेव्हलपमेंटचा जास्तीत जास्त वापर हा औद्योगिक क्षेत्राला झाला पाहिजे, कारण शेवटी मुलं शिकल्यावर त्यांना नोकऱ्या तर मिळाल्या पाहिजे. परंतु या सिलेक्शन कमिटीमध्ये कॉर्पोरेट सेक्टरचा किंवा या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा कोणी प्रतिनिधी या सिलेक्शन कमिटीमध्ये नाही. एखाद्या कंपनीचा प्रतिनिधी असावा. आज टाटा ट्रस्ट सारख्या संस्था आहेत किंवा अन्य संस्था आहेत ज्या स्किल डेव्हलपमेंटमध्ये प्रचंड काम करतायत, खासगी क्षेत्रामध्ये काम करतायत, त्यांचा कुठेतरी प्रतिनिधी त्याच्यामध्ये असावा. मात्र अशी कुठलीही तरतूद नाही याच्यामध्ये, खासगी याच्यात तरतूद आपल्या याच्यात नाहीये. कोणाचा प्रतिनिधी आहे? अकॅडमिशियन लिहिलेला आहे. तो जो आहे ना तो डॉक्टरेट डिग्रीचा प्रश्न आहे, तो अकॅडमिशियनचा प्रश्न आहे. माझं जे म्हणणं आहे की याच्यामध्ये जे उद्योग व्यवसाय आहेत यांचा प्रतिनिधी जर त्याच्यामध्ये आला तर त्याचा गॅप कळेल. आज सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये, सगळ्या ITI कॉलेजेसमध्ये, डिप्लोमा कॉलेजेसमध्ये एकच प्रॉब्लेम आहे की शिकवलं वेगळं जातंय आणि इंडस्ट्रीला वेगळी गरज आहे. याच्यामधला जो गॅप आहे तो गॅप कळत नसल्यामुळे आजही नोकऱ्या आपण आपल्या मुलांना देऊ शकत नाही. आणि म्हणून या कमिटीमध्ये, सिलेक्शन कमिटीमध्ये उद्योग जगतातले देखील 1-2 प्रतिनिधी असले पाहिजे जे चांगल्या पद्धतीने त्याच्यात देऊ शकतात. आणि मोठमोठ्या संस्था ज्या स्किल डेव्हलपमेंटमध्ये काम करतायत त्यांचे देखील प्रतिनिधी या सिलेक्शन कमिटीत असले पाहिजे. कारण मागच्या 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये या स्किल डेव्हलपमेंट स्किल युनिव्हर्सिटीचा कुठलाही परिणाम महाराष्ट्रातल्या एकाही मुलामुलीवर नोकरी मिळण्यामध्ये झाल्याचं माझ्या तरी निदर्शनास आलेलं नाही. त्यामुळे यावर देखील सभापती महोदय, मला असं वाटतं की मंत्री महोदयांनी प्रकाश टाकणं गरजेचं आहे. कारण हे जे उदाहरणं आहेत भारतातले, या भारतातल्या चांगल्या उदाहरणांकडे, जसं दिल्लीचं मी सांगितलं तसं आसामचं देखील, आसामनी 2021 मध्ये विद्यापीठ स्थापन केलं आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेने त्यांना फायनान्स केलेला आहे. आता मागच्या अधिवेशनात साहेब आपण सांगितलं होतं की ITI कॉलेजेसचं आपण पूर्ण नव्याने सगळं त्यांचं काम करणारे, त्यासाठी जागतिक बँक आपल्याला पैसे देणारे असं आपण मागच्या अधिवेशनात सांगितलं होतं. मी अनेक वेळा मागणी केली. आपल्या ITIच्या डायरेक्टरांकडे देखील मी गेलो की उत्तर महाराष्ट्रामधल्या जे काय आमचे 160-170 ITI कॉलेजेस आहेत त्याचा एक आपण रोडमॅप करू, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला इंडस्ट्री आणता येईल. आज मी अमरावतीमध्ये गेलो. अमरावतीमध्ये टेक्स्टाईल पार्क आपण चालू केलेला आहे. टेक्स्टाईल पार्कमध्ये मी गेलो, फक्त तिथं 4 ते 5च कंपन्या उभ्या राहिलेल्या आहेत. ज्यावेळेस मी सगळ्यात मोठ्या कंपनीमध्ये भेट द्यायला गेलो, त्यांना विचारलं की तुमचं सगळ्यात मोठं काय चॅलेंज आहे, ते म्हणले आमच्याकडे लेबर नाहीये. आणि आज आम्ही पाहतो की टेक्स्टाईल पार्क केलं अमरावतीला आणि टेक्स्टाईलचं ITI चालतोय नाशिकला. प्रिंटिंग प्रेस, सरकारी नोटांची प्रेस आहे, करन्सी प्रेस आहे नाशिकला आणि प्रिंटिंगचा क्लास चालतो औरंगाबादला. म्हणजे ज्या इंडस्ट्रीला जिथं गरज आहे तिथं ते कोर्सेस चालले पाहिजे. याचं देखील कुठेही मला असं वाटतं तारतम्य जे आहे ते आपल्या विभागामध्ये दिसत नाही. आणि म्हणून मंत्री महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की ITIच्या बाबतीमध्ये असेल, स्किल युनिव्हर्सिटीच्या बाबतीमध्ये असेल, आपण थोडंसं गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. कारण तुमचंच एकमेव खातं आता राहिलेलं असं आहे का जे या युवकांना महाराष्ट्रातल्या नोकऱ्या देऊ शकतं. असं एकमेव खातं जर कोणतं असेल तर ते स्किल डेव्हलपमेंट खातं आहे. आणि म्हणून त्याच्यावर आपण थोडंसं प्रकाश टाकावा अशी माझी विनंती आहे. एक मिनिट, लाड साहेब, लोढा साहेब, लाडू साहेब.
माईक समोर उभे राहा. जे 75 वर्ष झाली. आपण किती स्किल्ड आणलो आहात. आज आपल्या देशात फक्त 3.5% स्किल्ड लेबर आहेत. चीनमध्ये 36% आहेत. जपानमध्ये 80% आहेत. त्यांना काही कमी पडत नाही. त्यांना लेबर स्किल्ड लेबर कमी पडत नाही. पण आपण त्या पद्धतीने कधी गेलो नाही. आता तुम्ही आणले स्किल्ड युनिव्हर्सिटी आणल्या, पण कुठं काम चांगलं केलंय, कुठं चांगलं प्रॅक्टिकल दिलंय आम्हाला दाखवा. आम्ही त्या कॉलेजला जाऊन भेटतो आणि त्या कॉलेजने कितपत लेबरमध्ये स्किल आणलंय आम्हाला बघू द्या. आज आम्ही ITI काढतोय, खाजगी ITI काढले, आम्ही काढतोय, पण ते आडोजोबी जास्त. त्याला गती देण्यापेक्षा आम्ही एखादा जादा कोर्स मागितला लोकांना किंवा कंपन्याला पाहिजे त्यासाठी देण्याऐवजी आडोजोग जास्त होते. आणि ही आडोजोग आम्हाला नको आहे का. स्किल्ड माणसं होऊ शकत नाहीत. आम्ही तुम्ही म्हणता स्किल्ड युनिव्हर्सिटी कुठं काढल्या, कुठं नाही, कुठे काय चालले तर आम्हाला कामकाज दाखवा. आम्ही जाऊन बघतो. आणि अशा पद्धतीनं आपण स्किल्ड आणल्याशिवाय मुलांना काम मिळू शकत नाही. आज देशात बघितलं स्किल्ड माणसंच नाहीत. आम्ही सांगलीसारख्या ठिकाणी बघितलं, एखादा प्लंबर आणायचं म्हटला 8 दिवस तिथं माणूस मिळत नाही आणि आणला तर तो साहित्य घालतोय त्याच्या मजुरी जास्त घेतोय तो. म्हणजे स्किल्ड माणसं नाही, त्यामुळे त्यांना पाहिजे तेवढे द्यावं लागतात. पण स्किल्ड तुम्हाला युनिव्हर्सिटी आणायची आहे. कसलं स्किल आणायचं आहे, काय तुम्ही शिक्षण देताय, काय ट्रेनिंग देताय. ट्रेनिंग मिळाल्याशिवाय त्यात स्किल्ड येऊ शकत नाही. प्रॅक्टिकल मिळाल्याशिवाय स्किल्ड येऊ शकत नाही. नुसते पुस्तकी ज्ञानानं स्किल्ड येऊ शकत नाही. तुम्ही म्हणताय आम्ही त्यांना हे दिलं म्हणजे ट्रेनिंग दिलं, 1-2 तासाचं कोचिंग दिलं, 2 तासाचं कोचिंग काय होत नाही. 6 महिने वर्ष 2 वर्षाचं त्यांना प्रॅक्टिकल दिलं पाहिजे. आणि प्रॅक्टिकल ज्यावेळी त्यांना मिळेल त्यावेळी स्किल्ड झालं असं म्हणूया आणि स्किल्ड आपलं देश होईल. पण आज स्किल्ड देश नाही. फक्त 3.5% स्किल्ड लोक आहेत आणि त्याचं काहीच होत नाही. देशाची कमतरता इतकी आहे, स्किल्ड माणसंच नाही. अशा पद्धतीने कित्येक कंपन्या बंद पडत आहेत. ते काय म्हणतात आम्हाला माणसं नाही, स्किल्ड माणसं नाहीत. कुणी द्यायची. शासनानं जर तसे ग्रोथसुद्धा केले नाही दिले, कोण द्यायचे मग. तुम्ही द्यायचे. आणि स्किल्ड युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून तुम्ही काय काय दिले ते आम्हाला एकदा दाखवा. हे विधायक आम्हाला ठीक आहे, पण त्यासाठी तुम्ही कितपत काम केलं. शासनाने स्किल्ड युनिव्हर्सिटी काढली, त्यांनी कितपत काम केलं, कितपत स्किल्ड केले लोक आणि कितपत त्यांना प्रॅक्टिकल दिलं हे आम्हाला बघू द्या. असं झालं तर मग आपल्याला काही ना काही होईल. आणि त्यासाठी स्कीम म्हणजे टीम नेमा, त्या 5-7 लोकांची 10 लोकांची टीम नेमा आणि त्यांचं कंट्रोल असू द्या. तुम्ही काढलं म्हणताय, आम्ही नाही म्हणतोय आणि लोकांना काही मिळत नाही, प्रॅक्टिकल मिळत नाही, असं होता कामा नये. त्यामुळं आम्हाला तुम्ही दाखवा, त्याचं बघू द्या आम्हाला कितपत स्किल्ड आणलं, कितपत प्रॅक्टिकल दिलं हे बघू द्या आम्हाला. असं झालं तर आपल्याला स्किल्ड देश होता येईल, करता येईल. आज स्किल्ड देश नाही, पण त्यासाठी स्किल्ड युनिव्हर्सिटी काढली तर स्किल्ड देश होऊ शकतात असं नाही. आज कित्येक कंपन्या लोकांना उद्योग बंद पडतायत का स्किल्ड कामगार तयार नाही. तुला शिकवायला इंटरेस्टच नाही, इन्स्ट्रक्टर नाहीत आणि टीचर नाहीत. हे कोण द्यायचं, की तुम्ही देऊ शकत नाही. अशा पद्धतीनं त्याला म्हणजे बेसिक काय केल्याशिवाय आपले स्किल्ड देश होऊ शकत नाही. आणि त्यासाठी काय काय तुम्ही केलंय, स्किल्ड युनिव्हर्सिटी काय, तुमची संकल्पना काय आहे आणि तुम्ही काय काय केले हे आम्हाला दाखवा. त्या स्किल्ड युनिव्हर्सिटीमध्ये आम्हाला जे स्किल्ड काढले, खाजगी नाही सोड, त्यांचं सोडून द्या, त्यांचे ते चांगले चालवत आहेत. पण शासनाने इतकं मोठा पैसा घालवायचा, लक्ष द्यायचं, पण तुमच्याकडून काय झालं ते आम्हाला बघू द्या. आणि असं नाही झालं तर काही होऊ शकत नाही, स्किल्ड देश होऊ शकत नाही. आणि पलटणी बेकारीच्या फटणी पलटी वाढत जातील, हे होता कामा नये अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही काय केलं आम्हाला दाखवावं. आणि हे विधेयकाला आमचं काय विरोध नाही, पण हे अशा पद्धतीने तुम्ही स्किल्ड माणसं आणताय, प्रॅक्टिकल देताय, आम्हाला बघू द्या, बघावं अशी म्हणजे. लोढाजी ते म्हणतात ना एकदा काम दाखवा, तर व्हिजिट ठेवा एखाद्या इन्स्टिट्यूटला. याच्यानंतर करतो मॅडम. माननीय सभापती महोदय, आपले धन्यवाद. जे आमदाराने त्यामध्ये भाग घेतला त्यांच्या पण मनापासून धन्यवाद. आपल्या सर्वांना माहिती आहे की स्किल डिपार्टमेंट पूर्वीपासून एक नेग्लेक्टेड डिपार्टमेंट आहे. फार महत्त्वपूर्ण डिपार्टमेंट आहे, तरी पण महाराष्ट्रामध्ये नेग्लेक्टेड आहे. आपण हा सरकार नवीन सरकार आल्यानंतर आपण स्किल युनिव्हर्सिटीची स्थापना केली, स्किल ऍक्ट आणला आणि ते काम आपण सुरू केला. आपल्याकडे स्वतःची बिल्डिंग नाही. आपल्याकडे जे बिल्डिंग VT मध्ये आहे त्या बिल्डिंगमध्ये इलेक्शन डिपार्टमेंटची ऑफिस आहे, BEdचे कॉलेजेसचे ऑफिस आहे, मराठी भाषाची ऑफिस आहे. आपल्याकडे फक्त 5 रूम आहेत याच्यामध्ये. आपण आता नवीन स्किल युनिव्हर्सिटीच्या भूमिपूजन 1 वर्षापूर्वी नवी मुंबईमध्ये जमीन घेऊन तिथे सुरू केला. काम पण सुरू झाला, पण आता ते अजून ते वेळ आहे. त्यामध्ये आपण फास्ट काम करण्यासाठी तिथे आपण भाड्यावर जागा घेतली. पुण्यामध्ये आपण भाड्यावर जागा घेऊन आपल्या जागा होती तिथे पण आपण काम सुरू केला.
आपला इंटेन्शन अतिशय चांगला आहे, गतीने काम करायचे असं आपण इंटेन्शन आहे. माननीय सचिन भाऊने जे सांगितलं की आपण एक नवीन ॲप तयार करावा, ते अतिशय चांगली कल्पना आहे. आपण जे काय त्याच्यामध्ये आपण काय सूचन करू शकता ते करा, आपण नक्की करू. आपण आपली माहितीप्रमाणे आपल्याकडे जे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज होता, ते एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये लोकांनी फार स्लो गतीने त्याचे ॲप होता. आत्ता आपण ते नवीन टेक्निकल माणूस आणलेला आहे. 15 दिवसानंतर मॅक्झिमम 31 महिन्याच्या आत आपला कोणी तिथे रजिस्टर केला तर ते लगेच ते रजिस्टर होईल. त्यांना माहिती पण मिळेल की कुठे वॅकन्सी आहे आणि माणूस पाहिजे तर माणसाची पण माहिती तिथे मिळेल. ते आपण ऑलरेडी काम सुरू केलं आहे. माननीय अध्यक्ष सभापति महोदय, मैं 2-3 बातें और बताना चाहता हूँ. पहले मैं आपके बंजारी साहब ने जो 2-3 प्रश्न उठाए कि भाई सिलेक्शन कमिटी में यूजीसी में पहले किया था और अभी क्या हुआ, ये यूजीसी कमिटी मध्ये पूर्वी यूजीसीचे नॉर्म्स होते. नंतर कोणी कोर्टामध्ये गेला, कोर्टामध्ये जाऊन त्याने जे काही कोर्टाने आदेश दिला त्याप्रमाणे आपण आता हा नवीन सिलेक्शन कमिटीचे निर्माण केलंय. लहान लहान चेंजेस आहे, फक्त काय मोठे चेंजेस नाही आहे. पूर्वी शोध कमिटी होती, आता सिलेक्शन कमिटी आहे. आणि त्यामध्ये आपण पण पूर्वी डिपार्टमेंटचे अधिकारी होते, आता आपण फार चांगले शिक्षण अधिकारी किंवा ते आपण जे सांगत होते ते इंडस्ट्रीचे रिप्रेझेंटेटिव्ह ते पण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. अजून आपल्या काही सूचना असेल तर त्यामध्ये स्वागत आहे, काय त्यामध्ये कारण नहीं कि अपन ना देव. माननीय अध्यक्ष महोदय, मैं आपके इस माध्यम से 2-3 बातें और बताना चाहता हूं कि ये महाराष्ट्र में मैसेज नहीं जाना चाहिए कि स्किल के बारे में कुछ काम नहीं हो रहा है. स्किल के बारे में क्या क्या हो रहा है इसके बारे में छोटा सा यदि मैं आपको बताऊं, महाराष्ट्र में 28,000 ग्राम पंचायत है. महाराष्ट्र बनने के बाद में एक भी ग्राम पंचायत में एक भी स्किल सेंटर नहीं था. अपन ने पहली बार एनजीओ को रिक्वेस्ट कर करके लोगों से मिल के 511 स्किल सेंटर शुरू किए और 511 में 470 स्किल सेंटर आज भी काम कर रहे हैं. अब छोटे 5,000 से छोटी ग्राम पंचायत में क्या स्थिति होती है, घर नहीं होता है, रूम नहीं होता है, टीचर नहीं होता है, बाथरूम नहीं होता है, बच्चे नहीं होते, फिर भी वो कर रहे हैं. और इस बार के बजट के अंदर 1,000 ऐसे गांवों के ग्राम पंचायतों के स्किल सेंटर का हमको अप्रूवल मिला है. वो 1,000 ग्राम पंचायत के स्किल सेंटर अगले 3 महीने में शुरू हो जाएंगे. आपके पास भी कोई सूचना हो, किसी भी माननीय सदस्य के पास सूचना हो तो आप हमको बताइए, वहां पर हम स्किल सेंटर खोल के देंगे. और अभी आपने जैसे कहा कि भाई उद्योग की डिमांड और होती है और आप स्किल और सिखाते हो, तो माननीय सभापति महोदय, मैं आपके माध्यम से सदन को और माननीय सदस्य को और महाराष्ट्र के लोगों को बताना चाहता हूं कि हमने ऐसी स्कीम शुरू की है कि कोई भी उद्योग ये बोले कि मेरे को ऐसे 25 लोगों की रिक्वायरमेंट है, 25 लोगों के ऊपर मेरे को बच्चों की रिक्वायरमेंट है, मेरे को इस तरह के बच्चों की रिक्वायरमेंट है, उसकी जगह उसका कोर्स और खर्चा हमारा, बच्चे उसके पास होंगे तो बच्चे, नहीं तो हमारे बच्चे हम देंगे, हम बच्चों को वहां जाकर सिखाएंगे. और माननीय अध्यक्ष महोदय, सरकार आपके द्वारा इसके अंदर हम उद्योगों के अंदर शुरू करें, कोई भी आप चेक कर लीजिए, आप बता के दीजिए 1 महीने के अंदर हम स्किल सेंटर शुरू करके देंगे. माननीय अध्यक्ष महोदय, सबसे ज्यादा स्किल की रिक्वायरमेंट कहां पर आती है, तो कॉलेज के बच्चे जो 12वीं से 11वीं 10वीं के बाद में कॉलेज के अंदर बच्चे का तब माइंड बनता है कि इसके बाद में क्या करूंगा. माननीय सभापति महोदय, भारत में पहली बार 1,100 कॉलेज के अंदर चाणक्य स्किल एकेडमी अपन ने शुरू की है. अपन ने चाणक्य जी के नाम पे आचार्य चाणक्य स्किल एकेडमी अपन ने शुरू की है. 100 कॉलेजेस में प्रायोगिक तौर के ऊपर स्किल एकेडमी शुरू हो गई है. और जो बाकी हमने 1,000 की रिक्वायरमेंट दी थी माननीय मुख्यमंत्री, माननीय उप मुख्यमंत्री के अप्रूवल के बाद में, उसमें 1,600 कॉलेजेस, महाराष्ट्र का एक भी तालुका ऐसा नहीं बचा जहां की रिक्वायरमेंट नहीं है. हर कॉलेजेस के अंदर अपन उनकी जगह, उनकी बच्चे उनके, हम केवल उनको उनकी पसंद का स्किल सब्जेक्ट सिखाएंगे. हमने हर विभाग के हर जिले के अंदर 10-10 सब्जेक्ट निकाले हैं, पर 10 सब्जेक्ट की चॉइस उनको दी है कि आपको कौन सी चॉइस लगती है उसको आप दीजिए. और इसके बाद में माननीय अध्यक्ष महोदय, 1100 स्किल सेंटर कॉलेजेस के अंदर अगले 2 महीने में शुरू हो जाएंगे. माननीय सभापति महोदय, अपने पास में 448 स्किल ये अपने ITI हैं. 448 ITI में केवल 150 ITI के अंदर IMCT मैनेजमेंट कमेटी, जो आपका सबका मानना है कि भी इसमें वहां के चार्टेड अकाउंटेंट का, वहां का इंडस्ट्रियलिस्ट का, वहां का कोई इन्फ्लुएंसिव आदमी है जो नौकरी दे सकता है, जो गाइड कर सकता है, कोई NGO है, उसका प्रतिनिधि होना चाहिए. माननीय सभापति महोदया, अपन ने इस बार GR निकालकर, 10 दिन पहले GR निकल गया है, सारे के सारे ITI के अंदर
अपन ने मैनेजमेंट कमेटी बनाई है और मैनेजमेंट कमेटी के अंदर 25% माने कम से कम 5 में से 1 मागास वर्गीय होना चाहिए, ये भी उसमें अपन ने कंडीशन रखी है और समाज के सब लोगों को उसमें सम्मान और प्रतिनिधि मिले। माननीय अध्यक्ष महोदय, ये काम भी अपना शुरू हो गया है। आपके पास भी दी, आपके इलाके में जो ITI है वहां पर कोई भी व्यक्ति आप इंटरेस्ट लेके काम करना चाहता है, इसमें कोई पॉलिटिक्स नहीं है। और माननीय सभापति महोदय, हमारा डिपार्टमेंट एक छोटी सी बुकलेट बना रहा है जिसमें 10 काम, जिसमें आप सबका सहयोग चाहिए और आप सबको भी उसका फायदा होगा, क्योंकि समाज जैसे क्या हो रहा है अभी हम माननीय सभापति महोदय पूरे महाराष्ट्र के अंदर, मैंने सभी पार्टी लाइन छोड़कर सबको पत्र लिखे हैं, पूरे महाराष्ट्र के अंदर कैरियर गाइडेंस के कोर्सेज चल रहे हैं, कैरियर गाइडेंस के कैंप चल रहे हैं। आप कोई भी कैरियर गाइडेंस का कैंप मांगिए, आपको कैरियर गाइडेंस का कैंप आपके पसंद के क्षेत्र में मिलेगा। हम सारे महाराष्ट्र के अंदर रोजगार मेलावे कर रहे हैं, कोई पार्टी लाइन नहीं है, कोई भी रोजगार मेलावा मांगेगा उसका रोजगार मेलावा मिलेगा। पर आप यदि इंटरेस्ट लेंगे तो आप साथ में एम्प्लॉय भी अच्छे लाएंगे। डिपार्टमेंट की काम करने की लिमिटेशन है, आप यदि 10 अच्छे एम्प्लॉयर को लेके आते हैं और 50 बच्चों को लेके आते हैं तो उसका सारा व्यवस्था का खर्चा हम करेंगे और उसका फॉलोअप भी करेंगे। माननीय अध्यक्ष सभापति महोदय, मैं आपके माध्यम से 2-3 बातें और बनाना चाहता हूं। 2500 करोड़ रुपए हमने महाराष्ट्र में वर्ल्ड बैंक के लिए ITI और स्किल के लिए बढ़ाने के लिए स्पेशल फंड पास करा के लिया है। वर्ल्ड बैंक ने उसको अप्रूवल दे दी है, फाइनल अप्रूवल दे दी है। 2 महीने के अंदर वो पैसा हमारे पास आ जाएगा। और माननीय सभापति महोदय, इतना ही नहीं, जब ये सरकार बनी, मैं किसी को एक्यूज नहीं करता हूं, तब हमारे पास में 400 करोड़ रुपए सेंट्रल की और अलग अलग जगह के पिछले 7-8 साल के पड़े थे इस ITI को रिनोवेट करने के लिए, एक भी पैसा उसके अंदर का यूज नहीं हुआ। लास्ट 2 साल के अंदर हमने करीब 70% ITI में रिनोवेशन किया है, ITI की सफाई करवाई है, ITI में लैब बनवाई है, ITI में मशीनरी चेंज की है, ITI में टॉयलेट ठीक किया है, महिलाओं के लिए अलग टॉयलेट बनाए, फर्नीचर ठीक किया है, खेलने का मैदान बनाया, पेड़ लगाया। और हर ITI के अंदर अभी हमने एक गांव उनको सामाजिक भान रहे, इसलिए एक गांव उनको एडॉप्ट करने को बोला है। ये सब माननीय सभापति महोदय, मैं अगले 10 दिनों में इनके पास राइटिंग में लेटर लिख के बुकलेट के साथ भेजना चाहता हूं। रात्रि अभ्यासिका, हर ITI में रात्रि अभ्यासिका चलती है। ये लोगों का, ITI के बच्चों का ऐसा समझना कि इनकी कोई फीस नहीं चार्ज करते, इसलिए उनका कोई सम्मान नहीं है, उनका कोई इन्वॉल्वमेंट, ये गलत है। और इसलिए माननीय सभापति महोदय, आपके पास हर जगह आपके पास कोई न कोई ITI होगी, आप चेक करिए, हर ITI में रात्रि अभ्यासिका चलती है। माननीय अध्यक्ष महोदय, सभापति महोदय, महाराष्ट्र के अंदर हर साल कम से कम 5 लाख बच्चे फॉरेन में पढ़ाई करने को, नौकरी करने को जाते हैं, कम से कम 5 लाख, और स्किल बच्चे, बाकी तो समझिए कि 5 लाख और 10 लाख जाते होंगे। अब इसमें होता क्या है, जो रिक्रूटमेंट एजेंसी है, वो रिक्रूटमेंट एजेंसी उसका 5 लाख, 7, 10 लाख, 25 लाख रुपए तक लेती है। और उसके बाद में कम से कम 25% केसेज में फ्रॉड होता है। बच्चे पैसे जमा कर देते हैं, उनका वीसा नहीं होता, वीसा हो दिया तो वहां जाके नौकरी नहीं मिलती, नौकरी मिली तो 1-2 महीने में निकाल देते हैं, रहने को जगह नहीं मिलती। माननीय सभापति महोदय, इस सरकार ने, जिसके नेता माननीय एकनाथ जी शिंदे हैं, जिसके उप मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी फडणवीस मेरे नेता, उसमें उप मुख्यमंत्री और माननीय अजीत दादा पवार, माननीय सभापति महोदय, भारत में पहली बार हमने स्वामी विवेकानंद इंटरनेशनल स्किल एकेडमी का प्लान बनाया, GR इश्यू किया। और मैं आप सबसे निवेदन करता हूं कि ज्यादा दूर नहीं, मुंबई के अंदर गोविंदी में वो चल रही है, पिछले 3 महीने पहले हमने शुरू की। वहां पर अभी हम जर्मन भाषा बच्चों को सिखा रहे हैं, जर्मन भाषा, जापानी भाषा, हिब्रू भाषा, जिस भाषा का रिक्वायरमेंट दुनिया से कहीं से आएगा, वो केवल मुंबई में नहीं है, महाराष्ट्र के 5 विभागों में 5 हम स्वामी विवेकानंद इंटरनेशनल एकेडमी शुरू कर रहे हैं। वहां के फॉरेन कॉन्सुलेट को साथ लेके शुरू कर रहे हैं। पहले बैच में हमारे 22 बच्चे पास हुए, 45 बच्चे और उसमें तैयार हुए, जिनको हम अगले 15 जुलाई को जब हमारा स्किल एरिया आता है उस दिन हम उनको फॉरेन भेज रहे हैं। माननीय सभापति महोदय, इसके अलावा आपकी जानकारी के लिए, थाना के अंदर, थाना कोपरी के अंदर आपको रिक्वेस्ट, आप जाके देखिए, हमने BVG के साथ में मिलकर वहां पर संत गाडगे बाबा स्वच्छ भारत एकेडमी शुरू की है। पूरी की पूरी बिल्डिंग बेकार पड़ी थी। बंजारी साहब, आप कभी जाके, कभी आनंद होगा, आप लोग, आप ये काउंसिल में, वहां पर माननीय सभापति महोदय 7 दिन से लेके 1 महीने का कोर्स, लंबा चौड़ा कोर्स नहीं है, और कंपलसरी उसको जॉब मिलेगा ही। वहां पर उसको सफाई सिखाई जाती है, वहां पर उसको गार्डनिंग सिखाई जाती है, वहां पर उसको सिक्योरिटी का काम सिखाया जाता है, वहां पर उसको हाउसकीपिंग सिखाई जाती है, वहां पर उसको पार्ट टाइम नर्सेज सिखाई जाती है, छोटे छोटे कोर्सेज और गारंटी। और ये माननीय केवल मुंबई तक, थाना तक नहीं है,
पूरे महाराष्ट्र के अंदर 5 जगह के ऊपर अगले 3 महीनों में शुरू हो जाएगा। माननीय सभापति महोदय, मैं और आपसे सबसे रिक्वेस्ट करना चाहता हूं, एक हमने एक्ट अभी लाया और इसी सेशन में आ जाएगा, थोड़ा माननीय विरोधी पक्ष नेता यदि साथ देंगे तो पास भी हो जाएगा। वो एक्ट क्या है माननीय सभापति महोदय, जो आपने भी एक सवाल उठाया था कि भाई रोजगार तो बहुत है। मैं पहले राजनीति में आने से पहले मैं बिजनेस के अंदर था, सचिन बाबू का मालूम है, आप में से कोई, मैं उसको छुपाता भी नहीं हूं। तो वहां पर मेरा एक्सपीरियंस है कि माननीय सभापति महोदय हर कंपनी के अंदर, सचिन बाबू को इसलिए मालूम है कि मेरी उनकी विधानसभा आसपास में, मैं मलबा से हूं, ये वर्ली से आमदार चुन के आते थे। तो माननीय सभापति महोदय कि वहां पर ये मेरे को प्रैक्टिकल एक्सपीरियंस है कि हर बड़ी कंपनी के पास में एक एचआर डिपार्टमेंट होता है। एचआर डिपार्टमेंट का काम क्या होता है? लोगों को ढूंढना। उनके पास लोग नहीं है। उनको जॉब के लिए कम से कम महाराष्ट्र के अंदर ज्यादा नहीं तो 25,000 लोग दिन रात केवल यही काम करते हैं कि बच्चों को रिक्रूट कैसे करें। और हमारे पास सामने 25 लाख बच्चे ऐसे हैं जो कोई उस समय अपने इंजीनियरिंग कॉलेज खोली थी, मेडिकल कॉलेज खोली थी, सर्टिफिकेट लेके घूम रहे हैं, डिग्री लेके घूम रहे हैं, उनको जॉब नहीं मिलता। जॉब मिलता तो उनकी पसंद का नहीं मिलता, पसंद का मिलता तो उनकी स्किल नहीं है। तो इस गैप को पूरा करने के लिए माननीय सभापति महोदय इस सेशन के अंदर में एक्ट ला रहे हैं कि जो प्राइवेट रिक्रूटिंग एजेंसी है वो अभी हमारा सुनती नहीं है, वो डायरेक्टली लेते हैं। जॉब अभी भी मिलते हैं पर जॉब महाराष्ट्र के बच्चों को नहीं मिलता है। तांबे साहब, जॉब लेने के लिए बाहर से, दुनिया भर से लोग आते हैं, दुनिया भर से, भारत से नहीं आते हैं, भारत के बाहर से भी लोग आ जाते हैं, यहां पे आके सब कुछ कर लेते हैं। मैं उसके बारे में अभी जाना नहीं चाहता हूं, पर यह सच है कि जब तक महाराष्ट्र के आज सबसे बड़ी प्रॉब्लम यदि एग्रीकल्चर की है, यदि इंफ्रास्ट्रक्चर की है, तो उतनी बड़ी प्रॉब्लम बेरोजगारी की भी है। माननीय सभापति महोदय, जितने आंदोलन हो रहे हैं उस आंदोलन के अंदर क्या है कि हमारे लोगों को रिक्रूटमेंट के लिए, हमारे लोगों को एडमिशन के लिए हमारे को रिजर्वेशन मिलना चाहिए। यदि ये गवर्नमेंट के जॉब के लिमिटेशन है और प्राइवेट में बहुत ज्यादा जॉब है, गैप केवल स्किल का है। एक ड्राइवर, उदाहरण के लिए माननीय सभापति महोदय, 2 मिनट 5 मिनट और बोल लो, आपकी आज्ञा हो तो। माननीय सभापति महोदय, एक ड्राइवर होता है, उदाहरण के लिए कह रहा हूं, हम ड्राइवर को 20,000 25,000 की पगार देके भी नाराज होते हैं, क्योंकि वो ड्राइवर कभी कभी हमारी बात सुनता है, कभी वो गाड़ी में जाके दूर कहीं बैठ जाता है, कभी वो गाड़ी में बैठ के सिगरेट पीता है, कभी गाड़ी में बैठ के खाना खाता है, हम परेशान हो जाते हैं। उसी ड्राइवर को हमने यदि स्किल कर दिया तो माननीय सभापति महोदय, हम उसको ढूंढ के लाके 50,000 की भी पगार देंगे। वो छोटा सा कैप लगा ले, गाड़ी को प्रॉपर खोले, गाड़ी में प्रॉपर ध्यान रखे, गाड़ी का भी ध्यान रखे। ये स्किल का फर्क है और ये सारी दुनिया में होता है। माननीय सभापति महोदय, हमारा भारत स्किल का कैपिटल रहा है, भारत ने दुनिया को सिखाया है। पर अब यदि माननीय सभापति महोदय, सरकार का और आप सबका सहायता मिलती है, ये सब जो स्कीम्स मैं आपको बता रहा हूं, ये सब स्कीम इन प्रोसेस है, मतलब शुरू हो चुकी है, ये भाषण नहीं है। मैं आपको वापस रिपीट करके कहता हूं, 15 दिन में मैं आपको एक बुकलेट दूंगा कि आप अपने अपने, एक छोटी सी बात माननीय सभापति महोदय, अभी हमने महाराष्ट्र की हर स्किल के अंदर, मैं एक परसों जलगांव में था, कल ही था जलगांव के अंदर में, हर स्किल क्लासेस के अंदर, हर आईटीआई के अंदर, हर हमारी पॉलिटेक्निक के अंदर हमने एक संविधान मंच खोला है, बनाया है। वहां पर संविधान का प्रियम्बल लगा रहे हैं मंदिर के रूप में, संविधान के जगह पर, और वहां के बच्चों को हम सिखा रहे हैं। किसके लिए सिखा रहे हैं? समाज में जो भेदभाव हो रहा है, समाज में जो तोड़फोड़ हो रही है, इसमें हमारे आईटीआई के बच्चों को भी अपना रोल करना चाहिए। माननीय सभापति महोदय, कल सुबह हमारे 5,000 बच्चे दिंडी में भाग लेंगे। मैं भी, सब हमारे डिपार्टमेंट के सब अधिकारी भी जा रहे हैं, पूना से दिंडी के अंदर हम साथ में कल जाएंगे, कौशल्य विकास दिंडी। माननीय सभापति महोदय, इस बार जब छत्रपति शिवाजी महाराज का 350वां ये राज्याभिषेक का वर्ष था, हमने माननीय सभापति महोदय 350 किलो के अंदर जाकर आईटीआई के बच्चों ने सफाई की, रिपेयरिंग का काम किया, बिजली टूटी बिजली ठीक किया, सिविल वर्क था सिविल ठीक किया, ये सब रिकॉर्डेड है। और माननीय अध्यक्ष महोदय, लास्ट में मैं आपको इतना बताना चाह रहा हूं कि सब्जेक्ट के बारे में हमको समझ है कि हमारे जो डिपार्टमेंट में सिखाने की मशीनरी है, हमारे जो लैब हैं वो बहुत पुराने हैं, वो अब काम नहीं आते। हमने एक मुहिम चलाई थी, 1,57,000 बच्चों ने, आईटीआई के एक्सपर्ट पुराने बच्चे पढ़ के गए हुए और समाज के किसी ने भी, जिसने जो कोर्स दिया, हर 10 कोर्स को हमने वहां पर लागू किया है। आपसे भी मैं निवेदन करना चाहता हूं, आप भी कोई कोर्स लाके बताइए कि हमारे यहाँ की जिले की आईटीआई में ये कोर्स शुरू किया जाए। वो तुरंत तो नहीं होगा, पर 6 महीने में कोर्स शुरू हो जाएगा। पैसे की कमी नहीं है, मन की इच्छा की कमी नहीं है, कमी तो यह है कि इस सब्जेक्ट को इतना महत्व नहीं मिलता। मेरा आप सबसे निवेदन है कि ये जो स्किल एकेडमी के बारे में मैंने जो बिल लाया है,
कि हमारे इसको बढ़ाया जाए। आपकी जानकारी के लिए किसी स्किल को हमने अटैच नहीं किया अभी तक, क्योंकि हमारी यूनिवर्सिटी प्रोसेस में है, पर हमारा खारगर में चल रहा है सेंटर, मैंने आपको बताया, पिंपले गुरम में, पुणे में चल रहा है। बोला ना तुम्ही. हमने हा, 200 हे दाखवू ना तुम्ही, मी तुमच्या बरोबर घेऊन जातो ना. माननीय अध्यक्ष महोदय, आमचे बीटेक बीबीएचे अभ्यासक्रम आहे, एमटेक एमबीएचे अभ्यासक्रम आहे, 232 शिक्षक आहे, 107 नॉन टीचिंग स्टाफ आहे. आम्ही स्टाफ पण रिक्रूट केला, काम पण सुरू केला आणि ते स्किल युनिव्हर्सिटीचा रोल लिमिटेड आहे. ते नॉर्मल युनिव्हर्सिटीसाठी कुठे आपण ओपनिंग करता ते नाही, पण जे स्किल युनिव्हर्सिटीचे रोल आहे ते पण प्रामाणिकपणे करता. आपला काही त्यामध्ये सुझाव असेल तर नक्की स्वागत आहे. धन्यवाद. नाही पॉइंट आता विधेयक चालू आहे, प्लीज 5 मिनिटं थांबा. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधान परिषद क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 4, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचा भाग समजण्यात यावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 4, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचा भाग झाले. प्रभारी मंत्री, मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. म्हणा. ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर एकमत मांडतो. माननीय सभापति महोदय, मैं आपली अनुमतीने सन 2024 से विधानसभा विधान परिषद क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक 2024 सुधारणा स्वीकृत झाल्यास सुधारणाप्रमाणे संमत करावे अशी मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2024 चे क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे. विधेयक संमत झाले.